सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. अनिल अण्णासाहेब चव्हाण, तालुका मिरज, जिल्हा सांगली, कंपोस्ट मालगाव आहे का नाही. आपली जी द्राक्षाची व्हरायटी सर, द्राक्षाची व्हरायटी कोणती हो? बाबानगर थामसन. बाबानगर थामसन. बाबानगर थामसन. बागेचं वय किती? बागेचं लागण 5 वर्ष आहे. 5 वर्षे लागण करून झाली. पीक किती हो? हे चौथं पीक आहे. चौथं पीक आहे. सरीतलं अंतर किती आहे साहेब असं? सरीतलं 8.5 आहे आणि 3.5. 8.5 बाय 3.5. हां साहेब 8.5 फूट अंतर असून सुद्धा कॅनोपी अतिशय जबरदस्त झालेली. होय. खरड चटणी किती तारखेची? 26 मार्च. 26 मार्च. ही जी व्हरायटी आहे साहेब, ही बेदानासाठीची व्हरायटी बेदाण्यासाठी. आहे की नाही. आता इथं बघतोय साहेब, ह्या 2 झाडातलं अंतर मध्ये गॅप आहे झाडाला, आहे की नाही. तरी सुद्धा इथं माल बघतोय साहेब, माल एका वलांड्याला आणि एका साईडला किती आहे जरा अंदाजे? काडीला 3-4 घड आहेत. किती? एका काडीला 3-4 घड. 3 ते 4 घड. हां. एका वेलीला घडाची संख्या किती आहे? 70-80 आहेत. किमी 70-80. 70 ते 80. हां. तुम्ही द्राक्ष शेती किती वर्षाला करता साहेब? मी भरपूर वर्ष झाले करतो. तरी पण अंदाजे 8-10 वर्ष झाले करतो. 8-10 वर्ष द्राक्ष शेती करताय का नाही? रोडपासून किती डबऱ्यात आहे, म्हणजे खाली खोलीला किती? हे प्लॉट ज्या वेळेला घातले ना त्या लोक साक्ष म्हणत की इथं प्लॉट येत नाही, सक्सेस होत नाही म्हणून. आपला जो हा लवणाचा प्लॉट आहे, हा लावून टालीचा प्लॉट आहे, चालीचं. आहे का नाही. जे काय आपल्या आजूबाजूला जे काय प्लॉट आहेत ते सगळे हाईटला आहेत. हाईटला सगळ्यात आमचा लावून तळात आपल्या आहे की नाही. द्राक्ष अजून उंच आणि हायवे झाल्यामुळे आणि जरा लावणातच आलाय. झाला. आपल्यातच. हायवे आपल्यापासून किती उंच आहे हो साहेब? ते भरपूर उंच आहे. तरी पण अंदाजे अंदाजे एक 30 फूट तर 30 फूट उंच आहे. हा. म्हणजे ज्या काय आजूबाजूचे जे काय पाणी साठल हा, ते सगळं पाणी आपल्याच प्लॉट मध्ये येते, येतंय. येते की नाही. ज्याला द्राक्ष बागेला पाणी जास्त होतंय, पाऊस कधी पडतो साहेब? खरड चटणीलाच पाऊस जास्त पडतो, खरड चटणीला आहे का नाही. खरड चटणी नाही, फळ चटणीला जास्त पडतोय. खरड चटणीला पण असतो, खरं ती काळी गर्भधारणेला ज्यावेळेला आपण ह्या वर्षी बघायला गेलो, ज्याला गर्भधारणा होणार होती त्याच वेळेला पाऊस भरपूर पडले, भरपूर झाला. झाले की नाही. हो, झाला. एवढा पाऊस जास्त होऊन सुद्धा साहेब एवढा माल कसं काय पडला हो, SCT वैदिकची कृपा आहे ही सगळी काय असेल. आहे की नाही. तर किती वर्षाला वापरताय? 3 वर्षाला वापरतो. 3 वर्षाला वापरताय. 3 वर्ष. किती वर्षाला आपण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतोय सर? ह्या वर्षी तर एकदम रेकॉर्ड ब्रेक आहे. गेल्या वर्षी पहिल्या वर्षी कमी आला, दुसऱ्या वर्षी एकदम चांगला आला, चांगला आला. आणि ह्या वर्षी तर काय अतिउत्तम आहे. अतिउत्तम. म्हणजे तुम्ही मार्क द्यायला गेला तर किती मार्क द्याल 100 पैकी? पहिल्या वर्षी किती मार्क द्याल? 100 पैकी 101च म्हणायला पाहिजे आता मार्क ह्या वर्षी. ह्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी किती मार्क पडले असतील अंदाजे? अंदाजे कमी होता माल, तरी पण 50%. हा 50% होता. दुसऱ्या वर्षी 80% 80%. आणि ह्या वर्षी 100% 101. काय म्हणायचं? हो. म्हणजे असा कुठला पॉइंट राहिलाय की राहिला नाही की ज्यात आपल्याला यश मिळालं नाही, नाही आहे का नाही. सगळं कॅनॉपी सुंदर आहे हो. आणि घडांची संख्या भरपूर आहे आणि घडाची साईज बी चांगली आहे साहेब. ज्याला बेदानासाठी प्लॉट केला जातो तो अगदी लिमिटेड, म्हणजे कसा असतो की मनी लिमिटेड असत. होय. आता ह्यात बघतोय साहेब अनलिमिटेड मन्यांची संख्या आहे आणि फुगवण पण भरपूर झालेली आहे, फुगवण भरपूर आहे, घडाची साईज चांगली आहे. साईज पण चांगली आहे, हो. है की नाही. एक हात असं एकदम एवढ्या कारण की ह्या व्हरायटीला आपण काय करतो, जास्ती खर्च करत नाही किंवा जीए वगैरे काय जास्ती मारत नाही. म्हणजे साधा बेदाना असतो, खर्च पण कमी करतोय आपण. खर्च कशावरती केला आणि काय रिझल्ट आले जरा सविस्तर सांगा. पोषणावरती केलाय. कशावरती? आणि पोटाला जे काय खायचं आहे हा. त्याला ते घातलंय मी भरपूर. पोषणच महत्वाचं आहे, महत्वाचं आहे की नाही. कधी दिलं, काय काय दिलं जरा सविस्तर सांगा. खरड चटणीपासून शेड्यूल खरड सांगा. चटणीला पहिल्यांदा याला डोस दिला. खरड चटणीच्या अगोदर? हा. बर खरड चटणी झाल्या लगेच दिला. बर. आणि नंतर दुसरे तुमचे स्प्रे जे काय आहेत हा, ते स्प्रे पण मी चालू केले. म्हणजे गर्भधारणेचे वगैरे? गर्भधारणेच्या वेळेला त्याने असे स्प्रे चालू केले, बर. ते दिले स्प्रे. आणि सॉइल चार्जर आठवड्यातनं सोडतच होतं, 8-10 दिवसात 8 दिवसात कंटिन्यू होतं. कंटिन्यू चालू. बर. त्याचा फायदा काय झाला साहेब खरड चटणीला आपल्याला? खरड चटणीला वाढ ते व्यवस्थित झाली, डोळ्याचं हे तुम्हाला सांगतो, पानाची कॅनोपी असं पान सुद्धा जाड झालं एकदम चांगलं सुरुवातीलाच. साहेब पान म्हणजे काय हो? पान म्हणजे फॅक्टरी आहे. फॅक्टरी अन्न निर्मिती कोण करतं? पानं करते. ज्या बागेचं पान सशक्त आहे त्या बागेमध्ये विक्रमी उत्पादन निघणार. खरं आहे कुठे? खरंच आहे. साहेब आपण शेंड्याचं एक मला एक पान काढून दाखवा हो का. ती कुठली व्हरायटी म्हणला? बाबानगर थॉम्सन. साहेब एवढं मोठं शेंड्याचं पान होत होतं का हो? नाही कधीच होत नाही. आणि हिरवगार आहे साहेब. हिरवगार आहे साहेब हे ज्या कडा जरी बघितल्या तरी सुद्धा कडा कशा आहे त्याच्या? एकदम हिरव्यागार आहेत. साहेब बागेला किती दिवस झाले चटणीला ना? हा, 85 दिवस झाले. 85 दिवस झाले. बेदानाचा प्लॉट किती दिवसानंतर हार्वेस्टिंग होतो? 4.5 महिन्यानंतर होतं. 4.5 महिने. म्हणजे 4.5 महिने म्हणजे किती दिवस?
135 दिवस 135 135 130 ते 35 135 दिवसातनं हे किती दिवस झाले आता 85 दिवस 85 दिवस वजा करा. किती दिवस राहिले अजून साहेब? 35 आणि 50 दिवस राहिले. अजून 50 दिवस राहिले साहेब. होय. खरं कुठं आहे खरंच. साहेब? मण्याची ही जी साईज बघतोय अगदी आयरियागत साईज झालेली आहे. कशी आयरियागत झाली. सारखी झाली म्हणजे ही स्टेज जी आहे आता फुगवणीची स्टेज आहे. म्हणजे अजून फुगवण झालेली नाही नाही. म्हणजे साहेब हा हार्वेस्टिंगच्या वेळेला मनी कसा होईल? एकदम मोठाच होणार आहे तो. म्हणजे आपल्याला इरोप जांभळा एक्सपोर्ट असतो बघा, तास गणेश वगैरे असते बघा, तशापैकी ही व्हरायटी होणार आहे. म्हणजे हा बेदानापेक्षा मार्केटला पण जास्त चालेल. होय. काय म्हणायचंय? मार्केटिंग पण म्हणजे फुगवण एवढी आहे होणार आहे जी कमी दिवसातली चांगली फुगवण झालेली आहे. कमी दिवसातली चांगली. मग ह्या वेळेला आपण बेसल डोस किती दिले? गोडी चटणी सोडून जरा सांगा. गोडी चटणीला पण बेसल डोस दिला. कधी दिले? चटणी झाल्यानंतर लगेच दिला. बर. हा आणि आता एक दिला. म्हणजे 80व्या दिवशी एकदा दिला. 80व्या म्हणजे आता ह्या वर्षी टायमाला एकदा दिला हा. आणि छाटणी केल्या लगेच दिला. बेसोल्डोचं नियोजन कसं असतं आणि काय काय देतात जास्त विस्तार? सॉइल हे कृषी अमृत हा आणि SSM हा. आणि पीएच आणि ह्युमस गोल्ड हा. आणि मायक्रोचार्ज. बर. मायक्रोचार्ज. म्हणजे किती एकर क्षेत्र आहे साहेब आपले? हे 2200 झाड आहेत. 1.5-2 एकर होते. 1.5-2 एकर. त्यासाठी शेड्यूल कसं असतं? कृषी अमृत किती वापरता? RN पेज किती असते? कृषी अमृत जे एकरी तुमचं काय म्हणजे सर जे प्रमाण कृषी अमृत जे आहे, कृषी हा. अमृतचं प्रमाण आम्ही ह्याला इकडे कमी ठेवलेलं आहे. हा. कृषी अमृतला तरी एकरी 7 पोते ठेवलेलं आहे. बर. मग 7 दुनी 14 हा. म्हणजे 2 एकराला 14 पोते कृषी अमृत. हा. हा. आणि RNPH आम्ही 3 सेट तीन 600 ग्रॅमचे 3 घेतले. बरोबर. हा. आणि SSM 2 घेतले. 2 सेट आणि दिले. ह्युमस गोल्ड 2 घेतले. बर. आणि मायक्रोच्या 2 पुड्या घेतल्या. बर. असे ह्यांना ऑक्टोबर छाटणीला बी तसंच दिलाय. हा. आणि आता पण 80 दिवस झाले, 60 दिवस झाल्यानंतर म्हणजे टोटल आपले खरड चटणीला 1 डोस झाला, गोडी चटणीचे 2 बेसल डोस झाले. हा. आता ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये जर बघायला गेलो साहेब, माल हा कसा आहे? एकदम लुसलुशीत माल आहे, होय. है की नाही? आणि एकसारखा माल आहे. असा माल अगदी लुसलुशीत. ह्या दिवसात ह्या वर्षी थंडी जर बघायला गेलो, थंडी किती आहे साहेब? थंडी भरपूर थंडी आहे. प्रमाण जास्त आहे. एकदम जास्त आहे. भरपूर थंडी आहे. होय. ज्यावेळेला थंडी जास्त होती त्यावेळेला साहेब माल काय व्हायला पाहिजे? कडक व्हायला पाहिजे कडक होता. होतो. तसा कडक आहे का आपला माल? नाही कडक लुसलुशीत राहील. त्यासाठी आपलं ड्रीप ऍप्लिकेशन काय काय दिलं? Soil आणि energy. सॉइलाची एनर्जीच दिली सॉइल चार्जर आणि एनर्जी Energy. कायमस्वरूपी चालू आहे. कायम सर. किती दिवसात देता आणि किती देत आहे? ते 8-8 दिवसात देत होतो ते. 8 दिवसात एकदा रिपीट चालू आहे. रिपीट चालू. बर. आज शुक्रवार लाईट आली ना, त्या दिवशी द्यायचं तर आज शुक्रवारी द्यायचं. बर. मग ह्या वर्षी आपण जे 101% जे मार्क घेतलेले आहेत त्यात तुम्हाला वेगळं पण काय जाणवते? वेगळं म्हणजे ते SCTचं जे काय म्हणजे प्रोडक्ट मला एकदमच हे वाटले. माती बलवान तर पीक बलवान पलवान. म्हणतात ते तसं झालंय हे सगळं. झालंय. म्हणून मी काय ह्यात कमी काय पडलेलं बर. नाही. आणि डोस अजून जर तिने जर अनेक टाका जर म्हटले तरी पण माझी टाकायची तयारी आहे. म्हणजे शेतकऱ्यांना काय होते माहिती का साहेब? डिस्ट्रीब्युटर लोकांनी जर सांगितलं, मार्गदर्शकांनी अनेक डोस घालायला पाहिजे, तर शेतकरी म्हणतो अरे आता तर घातलाय की, तर तुम्ही काय म्हणताय अजून एक घालायची तयारी आहे. ही तयारी कधी होते साहेब? शेतकऱ्यांना समोर माल दिसतोय, पैसे होणार ते दिसतंय. आपली माती दिवसेंदिवस जिवंत व्हायला लागली. जिवंत व्हायला, माती बलवान व्हायली हा. चांगली. म्हणजे मातीत जी ताकद, जे काय म्हणतात जीवाणू जे काय असतील, मी तर जीवांची संख्या वाढायला लागली. वाढायला लागली. आहे का नाही? फवारणीचा खर्चावरचा अनुभव काय तुमचा यावर्षी? जे काय शेड्यूल जे आहे द्राक्षाचं हा. त्याप्रमाणे तुम्ही आता मी 2-3 दिवसात 4 दिवसात एकदा औषध मारतो. किती? 4 दिवसात एकदा 4 दिवसात एकदा. साहेब ह्या वर्षी थंडी एवढी झाली साहेब, लोकांना बोरी आणि मिलीबग भयानक त्रास होतो. आपल्या बागेत तर कुठंच दिसत नाही. काहीच नाहीये माझ्या बागेत. मिलीबग शोधून सुद्धा सापडत नाही. नाही. साहेब आता आपण एका प्लॉट मध्ये गेलो होतो, त्या बागेत मिलीबगची परिस्थिती काय होती? बेकार कंडिशन झाली होती. सगळा मिलीबगच बोट लावायला सुद्धा जागा नाही. बोट ठेवायला सुद्धा जागा नव्हता साहेब, एवढा मिलीबग होता त्या बागेत. खोडकिडीची फक्त 3 झाड आहेत अखंड बागेत. 2000 झाडामध्ये 3 झाड आहेत. 3 झाड आहेत. हा तुम्हाला ते पण दाखवतो. ह्या कोपऱ्याला एक आहे, मध्ये एक आहे आणि त्या कोपऱ्याला एक आहे. झाला बरं. विषय संपला. अगोदर किती टक्के होते? एससीटी मध्ये अगोदर- वापरण्या अगोदर एका रांकेला कमीत कमी 6-7 झाडं गावत होती. 5-6 किती लाईन आहेत अशा? अशा 23 लाईन आहेत. 23 गुणिले 7 करा साहेब, किती करा? कमीत 20 राहू दे हो. 23 राहू दे, 20 धरू आपण लाईनी. 140 झाडं झाली. किती? 140. 140 झाडावरनं फक्त 3 झाडावर आलेले साहेब. हा. साहेब खोडाळी कधी कमी होते माहिती आहे का तुम्हाला? कधी? ज्या वेळेला झाडातली ताकद वाढल त्याच वेळेला खोडाळी कमी होते, अन्यथा कमी होत नाही. नाही. का बरं? तर झाड आतनं भरून आलं ना त्याची. भरून आलंय आणि त्याचं जे काय म्हणजे तुमचं कृषी अमृत हे सगळं आहे ना, SSM आहे, RNPH आहे, म्हणजे त्याला जे पाहिजे ते तुम्ही मिळालंय दिलं. त्याला.
म्हणजे ती खोडाळी तिथे राहील का मुक्कामाला? मुक्कामाला नाही, किड सुद्धा राहीनात आता बागेत. काय बोलला? कीड सुद्धा राहीना. कीड सुद्धा राहीना. साहेब ह्यावेळी एवढं घोंगण एवढं झालंय, म्हणजे काळी चिलटे येतात बघा, त्याला काय म्हणतात? मावा मावा आहे की नाही? आपल्या बागेत आहे का कुठं नाही असं? नाही, बघायला सुद्धा नाही, मिलीबाग नाही. मावा बिलीबाग बघायला सुद्धा नाही. बघायला सुद्धा राहिलं नाही. साहेब कीड कधी येते हो? जिथं घाण आहे तिथं कीड येईल. खरंय खोट आहे? होय, होय. म्हणजे आपल्या बागेत घाण आहे का हो? घाणच नाहीये ना. वेस्ट काही सुद्धा नाही, सगळे बेस्ट आहे. त्याला दिलं काय आपण? जे काय पाहिजे ते त्याला बेस्ट दिलं. मग ते बेस्टच देणार का बेस्ट दिलं आपल्याला? बेस्ट देणार ते. खरंय खोट आहे? हे राम सरांनी काय सांगितलं बघा आपल्याला, जे आपण प्रकृतीला देणार आहे तेच प्रकृती आपल्याला फिरवून देणार. खरंय खोट आहे? खरंच. मग त्याला आपण जर चांगलं दिलं तर ते पण आपल्याला चांगलंच दिलं ना. खरंय खोट आहे? खारी खोबरं घातलंय हो. आहे का नाही? मग ते काय बाळ कसं होईल? पहिल्यावरच होणार आहे ते कमजोर होईल का? खारी खोबरं आणि बदाम अक्रोड सुद्धा दिलेत मी आता त्याला. हा, काजू पिस्ता पण दिलाय त्याला. त्यामुळे खोडाळी बिडाळी सगळे पळून गेले, त्यांना खायला नाही, त्यांना पाहिजे. त्यांना खायला तिथं अन्नच राहिलं नाही, पोकळीच राहिलेली नाही. वर 4 काय 5 झाड आहेत. गेल्या वर्षी 40 झाडं होती. हा, मी पैसे देऊन काढून घेतली किड. घेतली होती. आमचं 4च आहेत फक्त. म्हणजे तुम्ही पण सातत्यानं वापरताय साहेब. हो. तुम्ही आता किती वर्षाला वापरताय? मी 3 वर्ष झालो. वापरताय म्हणजे हे पण तुमचे, आम्ही दोघं मित्रच आहे, हा. एका क्लास मधलेच आहे. आम्ही एकमेकाच्या ह्याच्यानंच आम्ही वापरायला म्हणजे तुम्ही एकामेकाला सांगत असता. सांगत असतो, आम्ही चर्चा करतो आम्ही. बाय साहेब, मी तुम्हाला खरं सांगू का परिस्थिती? हा. बऱ्यापैकी द्राक्ष बागायतदारांची शोकांतिका सांगू का? कोण कोणाला काय खरं सांगत नाही. खरं खोटं आहे? खरं आहे की. म्हणजे मी काय वापरलं ते समोरच्याला कोण सांगत नाही, अशी बागेतदारांची ही समजूत आहे. कारण की माझाच माल काय झाला पाहिजे? क्वालिटी क्वालिटीचा बाद झाला पाहिजे, व्यापारी माझ्याकडेच आकर्षित झाला पाहिजे. तुम्ही एकामेकाला का बरं सांगता सगळं? आम्ही सांगतोय म्हणजे माझ्या बागेत काय आहे आणि तुझ्या बागेत काय, आम्ही एकमेकाला आम्ही जायचं नाही जर झालं तर हा. आम्ही व्हिडिओ पाठवतो किंवा आम्ही असं म्हणजे एकेकडे फोटो पाठवतोय, माझ्या असं आहे बघ, हा हा त्याला हा काय आणि करायला लागेल, हा हा. किंवा आपण ह्यात काय सुधारणा होईल हे आम्ही चर्चा करतो. म्हणजे चर्चात्मक तुम्ही प्रगती केली. हा, म्हणजे जसं चर्चा होईल तसं तुम्ही इथे बदल पण केलाय, पण केला आम्ही. आहे का नाही? कसं आहे, आता जमीन जर आमची सुपीक होत असेल हा, तर लोकांना सांगण्यात काय हरकत आहे? हा. बरोबर आहे की? त्यामुळे आम्ही लोकांना सांगतोय, हा. बाबा हे वापरा. आणि जमीन सांगून चांगली साहेब ठेवा. समोरचं जर ऐकत असेल तर अजून उत्साह येतो हा, सांगायला. उत्साह येतोय. आणि माझ्यानंतर मी आणि हा आम्ही वापरलं, आमचा व्हिडिओ जर बघितले गेल्या वेळेला, ज्यांनी कोणी विचारले त्यांना मी स्पष्ट सांगितले की तुम्ही 100% वापरा. हा, आणि मी वापरले, माझी बाग येऊन बघा हा. आणि तुम्ही मग आणि वापरा. माझं तसं काही नाही, तर हे क्वालिटीच आहे, हे खत चांगलाच आहे, हा. ह्या खतात काही हे नाही काय नाही. तुम्ही आता एकदा लगेच तुम्ही वापरला, आता ऑक्टोबरला वापरला आणि डोस घातला तरी पण तुम्हाला त्याचा खर्च काढून जेवढं येणारच. पोषण देईल त्यात चांगलंच काही आहे. 1 रुपया कमी होत नाही. तुम्हाला काय वाटतं? एसीटी वैदिकवर 1 रुपया खर्च केल्यावर किती रुपये उत्पादन मिळते अंदाजे? अंदाजे एक म्हणजे कसं आहे, 1 ग्रॅम घातला मी 10 ग्राम मिळणार, हे गॅरंटेड म्हणजे राम सरांचं म्हणणं सत्यात उतरते. 1 रुपया घातले की 10 रुपये होत्या. येणारच ते. खरंय खोटं आहे? खरंच आहे ते. औंधा तर डबलच होणार आहे. 10च्या वर डबल. लोकांच्या बागायतनी माल नाहीत. हा, आपल्याकडे डबल आहे. हाय. म्हणजे 10 रुपयाचे 1 रुपयाचं 20 रुपये व्हायला लागलेत. हा. माझी एक काड्या बांधायची माणसं होती, हा. एक पात लागत नव्हती काड्या बांधायला, असं जुळवून त्यांना कळायचं बंद झालं की म्हणजे काड्या कशा प्रत्येक काडी घड काडी कुठं बांधल्या. लावायचा? घड घोड कुठं कुठं लावायचं? लावायला जागा नाही हा, जागा साहेब. इथं मी सांगतोय, हे आपण काय बघून उभारलो असं काय नाही. नाही. कुठं जरी बघितलं तर अगदी थप्पी लावल्यागत माल आहे. हो, सगळीकडेच आहे असं. साहेब त्यांची प्रतिक्रिया काय होती हो? त्यांनी म्हणतात की आजूबाजूला एवढ्या आम्ही काड्या बांधल्या, हे केल्या, तर ह्या प्लॉट मध्ये एकदम माल हे आहे. आमच्या मनासारखं प्लॉट आम्ही बांधल्यासारखं वाटायला आम्हाला आज. म्हणजे काम केलं की हा, काम वाटायला केलं. साहेब. घड बांधायला कोणाच्याच जातीत माहितीये का? हा. ज्याच्या बागेत माल आहे त्याच्याच बागेत बांधायची जाते ती. हो. ज्याच्या बागेत मालच नाही त्यात जाणार कशाला होत्यात? काय जायचं, बांधायचं काड्या त्यांच्यात? सांगा ढकलाढकली हा. करायचं, एका दिवसात एक एकर संपून आलोय म्हणून सांगितलं. हा, आणि आपल्यात आमच्यात 7 दिवस लागले ते. किती? 7 दिवस. 7 दिवस लागले. त्यांनी काही खेळलं नसेल इथं, त्यांना मालच वाटला नाही इथं, मालच वाटला नाही त्यांचा. बांधायलाच वसरलं नाही. 7 गडी कायम होती बघा, फिक्स होती फिक्स होती. कायम कामाला. हा. जे शेतकरी दिवसाला 1 एकर करत होती हा. त्यांना 7 दिवस लागले साहेब काम आणि करायला. आम्हाला पहिला काय झालं, नुसती घडच दिसाली. हा आयला म्हणलं शेंडा कुठं आहे म्हणलं, आणि काय आता काय वेगळंच होतंय हा म्हणलं. एकदा बघायला आल्यानंतर बघायला ह्याला सुद्धा आल्यानंतर. म्हणला तो. हा. पण जी कॅनोपी फुलच झाली परत. म्हणजे बघा, लोकांच्यात काय असते, माल जास्त असलं तर कॅनॉपी होत नाही, होत नाही, आणि असं कॅनॉपी म्हणतो. असली की माल निघत नाही. हा, मग इथं आम्ही आलो पहिल्याला भेट द्यायला, त्यावेळेला बघितलं तर सगळी घड दिसाली मला, हा आणि पान दिसालं एवढं. हा आता काय म्हणले, कसं काय भानगड आहे काय, हा. तर आता येऊन बघतोय तर सगळं झाकलंय. पूर्ण पॅक झाले. पूर्ण होय, pack. म्हणजे काय होते मला माहित होतं की हा, आम्ही वापरतोय, त्यामुळे आम्हाला माहित तुम्हाला होतं, कॉन्फिडन्स होता confidence बाबा ही काय होता, होती ती. हा, काय काय घाबरू नकोस म्हणलं, ते होतंय म्हणलं कॅनोपी तुझं. होते. कारण की आता त्याला झालं काय पाहिजे खारी बघा. खोबऱ्याचा, काजू होय. पिस्त्याचा घातलं खुराक असतं. दिलाय ते ऑटोमॅटिक. हो का, आता ह्या वर्षी ह्याच्यापेक्षा पुढल्या वर्षी तुम्हाला बेनिफिट जास्त मिळणार असं माझं मत आहे. दिवसेंदिवस साहेब काय व्हायला लागले, उत्पादनात
वाढ व्हायला वाढ लागली. व्हायला लागली. साहेब, असं कधी झालं का हो प्रकृती सुधारायला आता मातीची प्रकृती प्रकृती सुधारायला लागल्या. लोक काय करतात एक दिवशी नेऊन बघतात वापरतात आणि लगेच सोडून देतात. एसटी त्यामुळे वैदिक त्याला मध्ये ते अशी हेच होत शेतकरी येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे साहेब. भरपूर आहे. व्हिडिओ बघून येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. होय. परंतु व्हिडिओच्या पाठीमागचं सत्य जे आहे ते सत्य कोण जाणून घ्यायचा विचार करत विचार करत नाही. नाही. सत्य काय आहे इथं तर मी एक सांगतो 3 वर्षापासून सातत्य सातत्य ठेवलंय. आणि वर्षाला बेसल डोस 3 हे खरं सातत्य आहे त्याचं. शेतकरी काय करतो साहेब व्हिडिओ बघायचं ह्यांनी काय वापरलं साईज साठी साईज चार्जर वापरलं. दुकानदाराच्या पैसे जायचं नुसतं साईज चार्जर द्या म्हणायचं. तसं होईल का साहेब? नाही होणारच नाही तसं. आता आपण एक उदाहरण सांगितलं काजू बदाम पिस्ता खाल्ल्यावर पहिलवान होते आणि तुम्ही जर कुस्तीला गेला आणि त्यावेळेला जर नुसतं काजू बदाम खाल्ला तर तुम्ही कुस्ती जिंकाल का? पैलवान करायला लहानपणापासून त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. बाळ कडूच पाहिजे त्याला लहानपणापासून त्याच्या अंगात मुरलेलं पाहिजे. तेच नाही. खरंय खोट आहे? खरंच आहे. त्याचं शरीर तसं घडलं पाहिजे. आपण काय केलं साहेब माती पण तशी घडवली झाड पण तसं घडवलं आणि मग ते पीक घडते. एका दिवसात कुठलीही गोष्ट होत होतच नाही. शेतकऱ्यांना काय साहेब हे नाही वेळ शेतकऱ्याला नाही. कसं आहे लगेच पाहिजे. आज आता झटपट झालं, पाहिजे. लगेच पाहिजे. पिझ्झा पाहिजे पिझ्झा. बाजरीची भाकरी करायची म्हणलं तर नको रे बाबा म्हणणार ते कवा बाजरी आणू कवा नीट करू कवा दळून आणू. शेतकऱ्याला कसं आहे आता पाणी धरायचं आहे ना हा माझं पाणी धरणं माल मोठं व्हायचं काय औषध आहे काय? हा अहो लगेच ते सला नाही माणसाला द्यायचे आणि लगेच आजार बरा होतोय म्हणला. झटपट पाहिजे. वनस्पतीला पहिल्यापासून द्यायला पाहिजे तेव्हा ते मोठं होणार हा. आहे. आता तुम्ही 10 किलो घातलं तरी ते वर जाणारच नाही ना. कारण की काय झालं त्याला झाडच पोकळ झाले झाडाची कमजोरी भरून काढून हा. मग त्या फळाकडे जाणार आहे. आता सुद्धा म्हणजे सगळे म्हणतात की तू कॅनोपीला काय केलं ह्या व्हरायटीची कॅनोपी मोठी होत होत नाही. नाही. आणि बाबांची तू काय canopy केलंयस होत तू नाही. म्हणजे असं काय मी काय नाही मी एसीटी वैदिक वापरलंय म्हणलं. हा. एसीटी वैदिक म्हणजे काय तुला व्हिडिओ पाठवते तुला पहिल्यांदा वेळा मी एकदा म्हणलं म्हणलं तुम्ही हे वापरा तर नाही ते असं नाही तसं लगेच रिझल्ट येत नाही लगेच येणारच नाही म्हणलं. कुठलाही तुम्ही रसायन जर टाकलं तर लगेच येते आता राम सरांनी सहज सांगितले बघा पहिला डोस मातीला हा. दुसरा डोस पिकाला तिसरा डोस शेतकऱ्याच्या उत्पादनासाठी. खरंय खोट आहे? बरोबर आहे बरोबर हे आहे सगळं. पहिले 2 डोस बुडवायची ताकद शेतकऱ्यापाशी असेल तरच एसटी वैदिक मध्ये शेतकऱ्यांना यावं. होय, खरंच म्हणजे चांगल्या ताकदीनं तुम्ही उत्पादनाची अपेक्षा मोठी ठेवत असाल तर ह्या स्टेजनं तरी गेलं पाहिजे. काय काय शेतकऱ्यांना साहेब लगेच रिझल्ट पण येतील परंतु ते कधी त्यांची माती थोडीफार जिवंत असते. काय 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 केलं त्याचं वाळवंट करून सोडलं. रासायनिक ना रासायनिकचा अतिवापर केला. वापर केल्यामुळे साहेब वाढवण. ह्या वर्षी असं काय वेगळं पण जाणवतं का हो तुम्हाला वेगळं की पण अनेक मला जाणवलं की गेल्या 2 वर्ष झालं मी वापरलोय ज्यावेळेला ह्या रानात इथं पाणी साठत होतं हा त्यावेळेला माझ्या रानात पाणी सुद्धा साठलेलं नाही. एवढा पाऊस पडून सुद्धा असं आपाप निचरा होत होतं. पाणी जमीन मुरतंय माझी लगेच. मुरत होतं खाली. हा आता एवढं ड्रिपचं पाणी साठलं उद्या सकाळी आता कम्प्लीट ट्रॅक्टर बिक्टर जाते सगळं. म्हणजे साहेब काय व्हायला लागलं गांडोळ्याने काय केलं आपल्या रानात पोकळी निर्माण. पोकळी निर्माण केली. ती पोकळी काय होईल त्या पोकळीतनं पाणी खाली चाललंय. हा पाणी खाली. साहेब आता अतिवृष्टी झाल्यानंतर पूर का बरं येतो माहितीये का तुम्हाला? का बरं? कारण की जमिनीला काय झाली थाळ निर्माण झाली रोटर मारून मारून. त्या जमिनीत गांडोळ्यांची संख्या राहिलेली नाही त्यामुळे पाणी खाली मुरत नाही त्यामुळे पूर लगेच येतो. उन्हाळ्यात मी एकदा आवतं केलं. हा उन्हाळ्यात ज्यावेळेला खरं एकदाच त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही फक्त भांगलून तेवढे घेतले. त्यानंतर अजिबात मशागत केलेली भांगललंय नाही. त्यावेळेला किती जरी पाऊस पडला तर पाणी उभारत नाही. पाणी उभारत साहेब हा एक चमत्कार म्हणावा लागेल का नाही? चमत्कारच आहे. म्हणजे किती जरी पाऊस पडलं काही चाललं अगोदर परिस्थिती कशी असायची साहेब? अगोदर ट्रॅक्टर ओढून काढायची पाळी यायची. काय म्हणलं? इथं अडकलं ना हा. असं म्हणजे औषध जर चालू असलं दुसरा ओढून काढायचं नाही तर ढकलायचं मागणं एकदा असं होत होत होतं. होतं. तर ह्या तालीतच होत होतं. होत होतं होत साहेब. आता आता काही नाही निवांत जातोय. इझिली जातो. जे जमीन सुद्धा आपली काय आपल्याला सपोर्ट करायला लागली. सपोर्ट करावं म्हणजे खर्च वाचला नाही साहेब तू पण. खर्च वाचला सगळं उत्पादन वाढलं सगळंच हे झालं. साहेब ह्या वर्षी सगळीकडे मागे सरकार आहे. 2025-26 जे साल आहे आजपर्यंतच्या मी 70-80 वय ज्या शेतकऱ्यांचं होतं जे वयस्कर आजोबांचं होतं त्यांना मी विचारलं असा पाऊस कधी पडला होता का? ते म्हणले आमची डोक्याची पांढरी झाली असा पाऊस कधीच भेटला नव्हता आम्ही. पाऊसमान थंडी बी तेवढी होती. म्हणजे पाऊस जेवढा झाला त्यापटी थंडी बी आहे का नाही? म्हणजे दोन्ही ऋतू हाय लेवलचा असताना सुद्धा साहेब क्वालिटी कशी आपली एक नंबर. एक नंबरची आहे. साहेब कुठल्या पण प्रोडक्टची टेस्ट घ्यायची असेल तर क्रिटिकल कंडिशन मध्ये टेस्ट घ्यावी. बरोबर खरंय खोट आहे? खरं आहे. मिस्त्री एखादा जर चांगला आहे का नाही बघायचं असेल तर त्याने बाद झालेली गाडी जर त्याने रिपेअर केली तरच ते मिस्त्री चांगला म्हणावा. ऑइल बदलणारा मिस्त्री हा मिस्त्री नसतोय. ऑइल बदलायला काय लागतं साहेब? नुसतं काय त्याला नट काढायचा आणि वरनं वरनं ऑइल वाचायचंय त्याला मिस्त्री म्हणत. नाही एसीटी वैदिक काय हा खराब वातावरणात साथ देणार वातावरणात खराब वातावरणात साथ देणारी टेक्नॉलॉजी. एससीटी वैद्यकीय ह्याच्यावर आता आणि मी 2 एकर पलीकडे बाग घालणार आहे ते पण तालीतच आहे आणि ती पण साधी सोनाका लावणार आहे.
आता मी बुकिंग सुद्धा केल्यात झाड साहेब तुम्ही बाग वाढवायला लागलाय वाढवणार आहे मी. साहेब आता आपण किती बागा बघून आलो लोक काढायला लागल्यात नाही, मी घालणार आहे हा? आम्ही घालणार आहे आता. घालणार आहे घालणार का बरं धाडस साहेब एवढं काय झाडच आहे एससीटी वैदिक असल्यामुळे मला काही वाटत नाही. नाही कॉन्फिडन्स आलाय कॉन्फिडन्स आहे पूर्ण कॉन्फिडन्स Fail जात आहे नाही. त्याला फेल जात नाही सक्सेस होतंय आणि हे सगळं म्हणजे पोषणावर आपण हे केलं ना राम सरांनी जे वाक्य बोललंय तेच खरं आहे. आता औंधा एवढं बेकार वातावरणात एवढा माल लागलाय वर्षाला काही बेकार वातावरण राहणार नाही एवढं. अरे साहेब एवढं लागलं बेकार जरी वातावरण वातावरण जरी एवढं बेकार माल लागलं तर ह्याच्यापेक्षा पलीकडे आणि काय पाहिजे मग एवढ्या बेकार वातावरणात एवढा माल निघत साहेब याला असेल, बोट ठेवायला जागा नाही regular कुठं काय एवढा माल आहे होय. बोट ठेवायला कुठं जागा नाही नाहीच असं कुठलं झाड आहे का साहेब जी बाग झाड फेल गेले नाही नाही एक त्याला मालच पडला नाही 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 काहीच नाही. साहेब काडीला 3-3, 4-4 घड आहेत होय सरास आहेत आणि मी काडी बांधताना हा. गाड्याने कुठेतरी बारीक सारीक आणि काढून टाकल्यात काढून टाकलेला माल आहे काढून टाकल्यात. बर वळाला कसं हो एसटी वैदिकडे वळाला काय उद्देश काय होता ते तुमचा असंच मी व्हिडिओ बघितला हा. असं मोबाईल बघत बसल्यानंतर मला ते सारखं म्हणजे बागेचं लोकांचं मला ह्याचा एकदा असं चर्चा व्हायची अरुणचं पण म्हणजे असं म्हणजे बाग माझी आहे मला पण वाटायचं की माझी पण बाग अशी असावी व्हिडिओ मध्ये असते तशी असावी व्हिडिओ मध्ये असावं असं एकदा बघत बघत ते आपले महेश पाटील कुपवाडचे कुपवाडचे हा ते त्यांच्याकडनं मी असं पत्ता हुडकत गेलो एक दिवसभर त्यांच्या घराच्या भोवतून फिरत होतो कुर्तुबाचे घर घर गावात सापडलं हा हा शेवटला शोधूनच काढलं त्यासाठी जाऊन त्यांच्यावर बसलो बोललो मग त्यांनी मला सॉईल जर एकदा मला सोडायला बर. दिलं एक 5 लिटरचा कॅन आणलं धाडस पण ते सोडल्यानंतर त्याची ती शेंड्याची पोत हे आपाप जे झाडं थांबलेली होती ते आपाप शेंडे काढली वर झाडांसोबत चाल घेतली चाल घेतल्यावर मग तेच मी जरा जरा वापरत गेलो मग तिथनं नंतर- पुढे जी तुम्ही सुरुवात हा, केली. मग हे अरुणचं आणि माझं बोलणं झाल्यानंतर हा. ना तो म्हणला की आपला हे महेश सर आहे ते मग इथल्या इथंच तेवढ्या लांब जाण्यापेक्षा इथल्या इथंच घ्यायचं बर. ह्यांचं पण सहकार्य आम्हाला खूप आहे म्हणजे ज्यांनी काय आम्हाला गायडन्स जे केलं हा. जे महत्वाचं आहे त्यांनी पण चांगलं आम्हाला वेळच्या वेळी येऊन वेळच्या सांगणं वेळी पण येऊन महत्वाचं. सांगणं त्यांचं येऊन आम्हाला बोलणं असं केल्यावर असं होतंय हे केल्यावर हे मार्ग हे असा केला ना तुम्ही असं होईल असं प्रत्येक गोष्ट आम्हाला सगळं समजावून सांगतात ते. बर म्हणजे कुठलं काय असं त्यांच्याकडे एजन्सी आहे किंवा हे आहे म्हणून असं काय फापड पसार काही नाही हा. जे योग्य आहे ते निर्णय देणार देणार बोलल्यावर माझ्याकडे येऊन आणि जसं बोलल्यावर- सांगताय तसं तुम्ही बोलल्यावर केलंय पण लगेच साहेब माझ्याकडं. साहेब तसं जसं सांगाल तसं करणं पण महत्वाचं आहे हो त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलंय बर त्यांनी येऊन तुम्ही बघा म्हणणार हा माझ्या परस्पर येऊन त्यांनी आमच्या म्हणजे गड्याला पण एकदा येऊन विचारून गेले हा. बघून सुद्धा गेले त्यांनी हा त्या गड्याला पण सांगितले तर गड्याने पण स्पष्ट सांगितलं की असं असं आम्ही टाकलंय हे टाकलंय हा असं म्हणजे मी पण काय म्हणजे हे केलं नाही की त्यांना पण त्यांचा विश्वास माझा विश्वास एकमेकाला आमचं हे झालं की त्यावेळेपासून सक्सेसच होत गेलं म्हणजे- जसं एसएसटी वैदिक जसं वापरालंय तसं माझी पण सुधारणा चांगली झाली. सुधारणा झाली हा. तर आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत साहेब आपल्या भागात मिरज तालुका हम्म. किंवा तासगाव कवठेमांका हे ज्या तालुक्यात पलूस तालुका म्हणा हम्म. द्राक्ष शेती भरपूर प्रमाणात केली जाते माहिती. बरेच शेतकरी म्हणतात की एससीटी वैदिकची उत्पादनं महागडी आहेत त्याबद्दल तुमचं मत काय अजिबात नाही आहेत म्हणजे व्यवस्थित सगळी आहेत आणि रेटचं बघितलं रासायनिक आणि ह्याच्यात खूप कम्पॅरिझन करायला पाहिजे की ते रासायनिक आपण 2 वेळा घातलं तर हा एकदा घातलं तर पण बास होतं हा रासायनिक काय करावं ते सारखं सारखं द्यावं लागते सारखं द्यायला पाहिजे बर ते तसं नाही एकदा पोट भरून घातलं ना म्हणजे माणूस पोट भरून जेवलं आणि हा. सारखं सारखं चहा पिणं त्यात फरक आहे फरक आहे खर्च कशाचा वाढतोय सारखं सारखं पिण्यात खर्च वाढतोय हा. खरं जेवणाना एकदाच करायचं आहे एकदाच पोट भरून जेवायचं एससीटी वैदिक साहेब महाग का वाढते माहिती का हा. रोख घ्यावं लागते हो म्हणून महाग वाढते हा. हे उधारीवर चालतंय मग इकडे मीटर चालू होतंय सगळं हे साहेब ते लक्षात कधीतरी येतं. भागवायचं आहे ना कधीतरी एकदा भागवा कधीतरी एकदा द्यायचंच आहे द्यायचं तर मग रोखच घ्या ना मग रोग काय असेल ते रोग घ्यायचं हा सवय पण चांगली लागते हो. आणि येताना उत्पादन काय होते जे येणार आहे ते निव्वळ स्वच्छ येते अगदी शुद्ध डबल येते उत्पन्न. डबल येते उत्पादन डबल येते. बर तर आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत साहेब त्यांना संदेश काय द्याल तुम्ही संदेश त्यांनी हिने वापरायला पाहिजे हा. आणि तुम्ही माती जर चांगली केली तुम्ही अजून यात बागेत म्हणा कशात कुठलाही पीक जर केलं तर चांगली तुमची सुधारणा होणार उत्साह वाढतोय साहेब उत्साह वाढतो बर भविष्य काळात जर माती जीवन ठेवायची असेल सर तर एससीटी तर वैदिक वापरायला एसीटी पाहिजे वापरणं महत्वाचं आणि गरजेचं आहे हा, काळाची गरज आहे काळाची गरज आहे. त्याच्याशिवाय विषमुक्त शेती होणारच नाही हा आणि आता आपण हे विष खातोय की नाही हा. ते सगळं कमी होईल कमी होईल साहेब तुम्ही स्वतः घरासाठी काय भाजीपाला वगैरे काय लावता काय लावतोय की लसूण कांदा सगळं लावले कांदा ठेवतो भाजी वगैरे सगळं केलंय ती भाजी जर फ्री कृषी अमृत टाकलंय त्यांचं कृषी अमृत टाकलं होतं हा आणि आता आणि उद्या आणि ते पोतं घेऊन टाकायचंच आहे ते म्हणजे तर ते स्वतःसाठी लसूण पण वगैरे
वर्ष टिकून राहतो. आहे असं का? खराब साहेब वगैरे मार्केटचं साहेब आपण लसूण वगैरे कांदा वगैरे आणतो ते किती दिवसात खराब होतं माहिती आहे का ते साहेब? 6 महिन्यात मोकळं होते ते. काहीच राहत नाही त्या राहतच नाही ते, पोकळच राहते सगळं. त्या गड्डा जर लसणाचा एखादा फोडला नाही त्यातनं खचून एक नाही 2 कोड्या चांगल्या निघतात, बाकी सगळे पोकळ निघतात. होय. आता आणि यावर्षी त्याला गहू केमिकल पण केले मी, आता गहू पण बघूया की त्याला एकदम असं कणकर भरलाय किंवा आता भरायला लागतो. बरं बरं चांगला आलाय चांगला म्हणजे तुम्ही एसटी वैदिकवर सगळी पिकं आता करायला लागला. करायला लागलं थोडं थोडं एक उतरत सगळेच आता सगळेच करणार. साहेब तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इथं आला, ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला त्यामुळे तुम्हाला असं वाटलं नाही का हो हे व्हिडिओ मध्ये दाखवलेलं काही खरं नसते, असं कधी वाटली शंका आली नाही का तुम्हाला? शंका थोडी बात आली, हा. तर ज्या वेळेला वापरालो आणि ज्या वेळेला रिझल्ट आले त्यावेळेला ह्यात काही तर हाय, हे कळालं. हे कळालं मला. हा ह्यात काही तर हाय, जादू आहे काहीतरी. जादू नाहीये हा. ह्यात, म्हणजे सातत्य काही तर आहे. हा. जादू म्हणायचं नाही, हा. काय तर ताकद आहे त्याच्यात. ताकद आहे, म्हणूनच हे असं चाललंय. हा. आणि ज्यांनी वापरलं आणि ते म्हणजे महेश सरांच्या तिथं पण त्यांनी वापरलं, प्लॉट बघितला मी, हा. ह्यांच्याबरोबर पण चर्चा केली, हा. अरुण बरोबर नाही म्हणजे माझं मित्र त्याच्याबरोबर पण केली, हा. समक्ष जाऊन बघितलं मी, मला वाटलं आणि मी स्वतः वापरल्यानंतर मला जे रिझल्ट आले तेव्हापासून मी ह्यात उतरलो. मग तिथनं पुढे कोणाला विचारायची गरज, कोणाची विचारायची गरज स्वतः नाही. लोक आपल्याला साहेब आपला प्लॉट बघायला येतात, हा यायला लागल्यात, खाली उतरून यायला प्लॉट बघून. हा. आणखी साहेब लांब जर बघितलं हिरवा गार प्लॉट दिसतोय. कॅनॉपी भरपूर आहे. फुलं दिसते. हा साहेब हे बघायला येणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय म्हणते ती? हे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढा माल आहे, ह्याला म्हणजे एवढं घर भरणार नाही किंवा असं वजन देणार नाही असं म्हणजे म्हणतात. तुम्हाला पण निगेटिव्ह करायला येते Negative करायला म्हणा येतात. हा. ठीक आहे म्हणतो, धन्यवाद म्हणतो सांगितल्याबद्दल. ह्याला काय करायला लागलं म्हणून मी त्यांनाच विचारतो. हा 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 बरोबर, ठीक आहे म्हणतो, काय खत टाकायचं तर होय टाकून घ्या, पाला टाकून घ्या म्हणजे हो टाकणार आहे, आता येणार आहे गाडी, मी सांगतो सर. बर तर माझ्या पद्धतीने जे शेड्यूल आहे त्या त्या पद्धतीने मी पद्धतीने जातोय. करत. म्हणजे शेतकरी बघा जे चांगला आहे त्याला नावाजायचं तो विषय लई लांबचा राहिला, त्याला निगेटिव्ह करणार, हे का टिकते का, घालतात. हे लागलं म्हणजे शेवट म्हणून राहते का. आता आमचा बी विषय झाला, एवढे घरी ठेवलंय, साखर भरणार काय, घर भरणार काय, बेदाण्याचा माल आहे. बर. मी म्हणलं भिऊ नको, ठेव म्हणलं माल तो, आता साहेब सगळ्याचं घर भरणार म्हणून सांगितलं. घर कधी भरतो माहिती का, पोटॅश लेवल असली तर. आता पोटॅश लेवल दाखवतो, ही घड आहे साहेब, घडाच्या किती वर काडी पिकली आहे इथं, त्याच्या वर आली आता. वर आल्या आले का नाही? म्हणजे यात पोटॅश लेवल असल्याशिवाय काडी पिकते का? बघा 2-3 घड आहेत, त्याला सगळी इथं पण पिकली आहे ती गाडी. हो का, इथं घड किती आहे त्याला? 2-3 घड 3 घड आहे त्याला. त्याची काडी कुठे पण पिकल्या मला दाखवा बरं. इथं पण आल्या. आता पुढे पांढरी पडल्या, शेंड्यापत्र ब्राऊन होणारच. हो का, ही काडी पूर्ण पिकलेली आणि कॅनॉपी बैठली. साहेब हे पान बघा, सगळं तसंच झालं बघा. हे पान बघा बरं, हात धरा, आता दोन्ही हात धरा. दोन हात बसलेले एवढं मोठं पान आहे. होय. साहेब, एवढं मोठं पान कधी झालं का होतं? नाही, कधीच नाही, हा, कधीच नाही. भोपळ्याच्या पानासारखं पान झालं. भोपळ्याच्या पाना एवढं पान आहे. होय. म्हणजे राम सर म्हणतात बघा, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. फळ आहे. अन्न निर्मिती कोण करतो? एक तर मुळी, पानच करतो. दुसरी म्हणजे पान. आता तुम्ही उदाहरण सांगितलं की काय झालं, रानामध्ये पाणी उभारत नाही, म्हणजे गांडवांची मित्रकिडींची संख्या वाढलेली आहे. वाढलेली आहे. दुसरं म्हणजे पान पण मोठं झाले. तर असं कुठलं पान आहे का जे पान पिवळं पडले, त्याच्या काडा सगळ्या पिवळ्या पडल्यात? नाही नाही साहेब ह्याच्यावर औषध मारलेलं सुद्धा कुठे दिसत नाही नाही. साहेब. द्राक्ष बागायतदाराची पानं कशी असतात माहिती का ह्या दिवसाला? सगळे औषधांनी हे होतं. वरनं सगळं पावडर कोटिंग झालेलं असते, हो, हो. पानाचा हिरवेपणा दिसत नाही. नाही, पिवळापणा दिसतो. काय मारलेलं दिसतंय? झेड 78, M45, कॅपटॉप. खरं कुठं आहे ते पावडर सगळी दिसते त्याला, असते सगळे त्याला. त्याचं लष्टर नसते ते, त्याला औषध मारलेले जास्त असते. म्हणजे ह्याच्यावर कळते साहेब. पाणी पाठीमागची बाजू घ्या, कसे हो पाणी, कसं आहे? एकदम निरोगी, एकदम निरोगी आहे. निरोगी. म्हणजे दावण्या, बुरी, करपा हे कुठे दिसते काही का? नाही, कुठं प्लॉट मध्ये काहीच नाही. फवारण्या अगोदर साहेब दावण्यासाठी किती कराव्या लागायच्या? फवारण्या 8 दिवसाला 4 दिवसाला करायच्याच. असू दे अगर नसू दे, नसू दे, करायला हे ते असायच्याच असायच्याच समस्या असायच्याच. असायच्याच. ह्या वर्षी नाही एवढं मी मारलेलं नाहीये, बाकीचे लोक मारले, मारतात, अजून मारतात, अजून पण मारतात. आहे का नाही साहेब? समस्या कमी करायची असेल तर एसीटी वैदिक शिवाय पर्याय पर्याय नाही. तर त्याला जे पोषण जर दिलं तर त्याला आपलं काही हे होत. पोषणाचा रोल किती टक्के असं वाटते तुम्हाला? कमीत कमी 100%. मी तर वापरल्यामुळे मला 100% वाटतं. आहे का नाही? 100% हा पोषणाचाच रोल आहे, पोषणाचाच बाकी कशाचाही रोल नाहीये. नाही. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? महाराष्ट्र आमचे महेश सर. सर नमस्ते, नमस्ते. तुमचं नाव पत्ता सांगा सर. नाव महेश रामचंद्र सुरंगे, हा, मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आता साहेबांनी तुमची स्तुती पण केली की तुम्ही वेळच्या वेळी येऊन मार्गदर्शन करता, सांगता, आणि सगळे जे काही शेतकरी ते सगळे सक्सेस होत आहेत. तर ह्या मागचं रहस्य काय वाटते?
ह्या मागचं रहस्य एकच आहे की दुसरं काय नाही, जे राम सरांनी प्रोडक्ट तयार केलंय आणि त्यांनी जी माहिती दिली आहे, जे कृषी अमृत काय करतोय किंवा जे RNPH काय काम करतोय, SSM काय करतोय, हे काय होतंय, शेतकरी व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ बघून म्हणजे रोज त्यांच्यापाशी नवीन व्हिडिओ येत असतात. मग ज्यावेळी राम सरांची व्हिडिओ येतात, माननीय राम सरांची ज्यावेळी व्हिडिओ येतात त्यावेळी कृषी अमृत ऐकतात, SSM ऐकतात, RNPH पे ऐकतात, मायक्रोचार्जर, ह्या सगळ्या गोष्टी ऐकतात, तर ते डोक्यात बसत नाहीये. तर ते काय होतंय की त्यांना जमलिंग होते. मग यांनी राम सरांनी ज्याच्या पद्धतीनं व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तेच फक्त आम्ही शेतकऱ्यांकडे मांडतोय. फक्त शेतकरी कसं करतोय, अभ्यासपूर्वक मांडणी लय महत्वाची. अभ्यासपूर्वक मांडणी केल्यामुळे काय होतंय, जो शेतकरी नुसतं कृषी अमृत वापरणार आहे तो शेतकरी एकतर RNPH कडे वळतोय, नसेल तर कृषी अमृत आणि SSM कडे वळतोय आणि ह्युमस गोल्ड कडे वळतोय. मग ज्यांना, मला तर एक असा अनुभव होता की तो शेतकरी नुसतं कृषी अमृत वापरत होता, 5 वर्ष झाले, त्याला दाबून मी कृषी अमृत आणि SSM दिला आणि मुद्दाम ह्युमस गोल्ड दिला टॅमॅटोच्या प्लॉटला. तर तो बोरॉन किंवा हे कमी पडले म्हणून मारायला गेलता, फेरस कमी पडले म्हणून तो स्वतः सांगितला की मी जे औषध मारायला गेलतो ते मारलोच नाही, कारण मला ती कमतरता जाणवली नाही. कृषी अमृत वापरत होता. SSM आणि ह्युमस गोल्ड मुळे काय झाली, त्याची कमतरता जाणवलीच नाही. नाही. तो स्वतः मला फोन केला, मी आज स्प्रे घेणार होतो, मी ती घेतलो नाही आणि मला असं फरक जाणवलाय. मग जे शेतकरी माझ्यापर्यंत जे येतात, जे आमच्यापर्यंत, त्यांना प्रोडक्ट घ्यायचा हा विषय नंतरचा आहे. फक्त जे कृषी अमृत, जे सरांनी शेड्यूल तयार केलंय किंवा जे पोषणासाठी केलेलं आहे ते फक्त त्यांना समजावून सांगणं हे आमचं काम आहे. घेईल का न घेईल याच्या म्हणजे आपलं शेतकऱ्याचा इच्छेचा विषय, हा तो इच्छाच आहे. खरं त्याला SCT वैदिक पूर्ण समजली पाहिजे एवढा पर्यंत. मग त्याला 15 मिनिटं लागू देत किंवा त्याला 2 तास लागू देत. परवा तर एक शेतकरी कमीत कमी 4 तास बसला होता आणि मग तो म्हटला की सगळं वापरतो, तुम्ही गॅरंटी काय देताय? मग त्याला मी एकच प्रश्न विचारला, तुला मी गॅरंटी देतो, तर तुझ्यामध्ये तुम्ही बागायत शेती करताय तर तुम्ही शेणखत किती वर जर वापरताय? तर तो शेतकरी म्हणजे असं हे करायचा की मी आमचं कायम असते तसं. त्या साईडच्या शेतकऱ्यांना सांगितला, त्या संघाला 20 वर्ष ह्यांच्या रानात शेणखत नाही, 20 वर्ष रानात शेणखत नाही आणि केमिकल आणि तुमचं वापरतो आणि 100% मला रिझल्ट यायला पाहिजे. त्याला एकच सांगितलं रामसरांनी, असं माननीय रामसरांनी असं सांगितलंय की शेणखत जिथं असेल तिथं लवकर हा रिझल्ट घेतोय आणि शेणखत नसेल तर पहिला ते जमीन दुरुस्तीला काम करते आणि नंतर मग रुटीन मध्ये बसते. म्हणजे पहिला शरीर चांगलं करायचं काम करते आणि मग ते उत्पन्न द्यायचं काम करते. असं आमचं प्रोडक्ट आहे. डायरेक्ट उत्पादनाच्या अपेक्षेने येणाऱ्या शेतकऱ्यांना आधी पोषणावर लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे 100% भेसळ डोस वापरा, हेच माझं आमचं शेतकऱ्यांना कमिटमेंट असतं. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.